नमस्कार. सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी शीला चर्चन, सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र राष्ट्रीय उपाध्यक्ष. माझ्या सावित्रीच्या लेकींनो, सावित्री शक्तीपीठ हे आपल्या सावित्रीच्या लेकींचे हक्काचं व्यासपीठ आहे. आपल्या संस्थापक अध्यक्षांनी आपल्याला हे उपलब्ध करून दिलं. आपल्यापैकी बऱ्याच लेकी बोलायला लागल्या, लिहायला लागल्या, कविता करायला लागल्या, आपले विचार आपल्यासमोर समाजासमोर मांडायला लागल्या आणि पुढीलचे विचार समाजापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करायला लागल्या. तर मग आपणच आपल्या लेकींचे कौतुक करायला पाहिजे ना. कौतुकाची एक थाप जर पाठीवर पडली ना, तर पुढल्या कामाला बघा कसं प्रोत्साहन मिळते. असो, यातूनच मला एक कविता सुचली आणि ती मी आपणासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. मैत्रिणींनो, खरं तर पाहायला आपलं आयुष्य हे खूप छान आहे. ते भरभरून जगा, क्षणाक्षणाला आयुष्यामध्ये आनंद घ्या, माणुसकीने जगा. तर माझ्या कवितेचंच नाव आहे माणुसकी. तर माझी स्वरचित कविता मी आपणासमोर सादर करीत आहे, माणुसकी. माणुसकीला मूठ माती देऊन विसरत चालला रे मानवा. आयुष्यातील आनंदाला लाथाडू नको रे मानवा. आता तरी ये भानावर आपण आहो मानवच. याची जाणीव ठेवून सोड एकदाचा स्वार्थच. कधीतरी करावी विचारणा आपल्या माणसांची. जगून तर बघ असा शपथ घेऊन मनाची. सोडतो हेवा दुरावा, भेटून होशील समाधानी. आपल्याच माणसांना घालूनी मायेची गवसणी. नाही क्षणाचा भरवसा कधी कोण खांदा देईल. शेवटच्या अंतयात्रेला कुणाच्या खांद्यावर जाईल. जय ज्योती, जय सावित्री.